अनेक राजकीय बातम्या आहेत, त्यांचा सविस्तर आढावा आपल्याला बुलेटिनमध्ये घ्यायचाच आहे। पण सुरुवात करूया वेगवान आढाव्यानं, पळूयात न्यूज पॉइंट 20 कडे। सिंधुदुर्गातील 50 ते 60% जमिनींवरती वक्फ बोर्डानं दावा केल्याची माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली आहे। तसंच सिंधुदुर्गातील महत्त्वाच्या देवस्थानांवर सुद्धा वक्फनं दावा केलाय। काँग्रेस सरकारमुळे हे झाल्याचं आरोपही नितेश राणे यांनी केलाय। ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवींनी मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची भेट घेतली। गेल्या 2 दिवसांपासून साळवी हे नाराज होते, तर ते भाजपात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजन साळवींची नाराजी दूर झाली का हे बघावं लागणार आहे। जालन्यात राजकीय भूकंप येणार असं वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलंय। जालन्यात आस्तींचे साप खूप आहेत असं म्हणत गोरंट्याल यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे। 5 वर्ष वाट बघणार नसल्याचं सांगत गोरंट्याल यांनी पक्षांतराचे संकेत दिलेत। कोविड काळातील जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकर यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। नुकतंच पीएमएलए कोर्टानं सुजित पाटकर यांचा जामीन अर्ज फेटाळला होता। विशेष न्यायालयाच्या निर्णयाला पाटकर यांनी हायकोर्टात आव्हान दिलंय। पाटकर हे संजय राऊतांचे निकटवर्ती आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता भाजपच्या मंत्र्यांचा क्लास घेणार आहे। पुढच्या 5 वर्षांसाठी मंत्र्यांकडून काय अपेक्षा असतील, त्यासाठीचा रोड मॅप कसा असावा, या सगळ्याचं मार्गदर्शन यात केलं जाणार आहे। मुंबईत 18 आणि 19 जानेवारीला दिवसभर मॅरेथॉन बैठका होतील आणि या बैठकीत संघाचे वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा मंत्र्यांचा क्लास घेतील। विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझ्यासोबतच शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा भार सुद्धा आता कमी होणार आहे। शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसेंनी बैठक बोलावली होती। यावेळी त्यांनी शिक्षकांवरील ओझं कमी करण्याचं आश्वासन भुसेंनी दिलंय। वायू प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बिल्डर्स कंत्राटदारांवरती कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाईंनी केली आहे। त्या संदर्भातलं पत्र त्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलंय। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे। अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपकडून प्रवेश वर्मा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर कालकाजी विधानसभा मतदारसंघात माजी खासदार रमेश बिधुडी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर महिलांनी आंदोलन पुकारलंय। पंजाबमध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत रक्कम मिळाली नसल्यानं महिला आक्रमक झाल्यात। दिल्ली विधानसभा निवडणुकीत सुद्धा केजरीवालांच्या आम आदमी पक्षाकडून महिलांसाठी सन्मान योजना जाहीर करण्यात आली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 3 आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सुदर्शन खुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांची 18 जानेवारीपर्यंत कोठडीत रवानगी करण्यात आली आहे आणि आरोपींची कोठडी रवानगी करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती। आरोपींना हत्या केल्याचा पश्चाताप नाही असं पोलिसांनी सुनावणीवेळी म्हटलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन खुले आणि सुधीर सांगळेला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे। दोघांना बीड पोलिसांच्या विशेष पथकानं जेरबंद केलंय। अधिक तपासासाठी त्यांना सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना फरार करण्यात डॉक्टर संभाजी वायभासे हा मास्टरमाइंड असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केल्यामुळेच डॉक्टर संभाजी वायभासे, त्यांची वकील पत्नी आणि एकाला काल एसआयटीनं नांदेडमधून ताब्यात घेतलं। मसाजो गावातील रहिवासी सिद्धार्थ सोनवणे हा सरपंच संतोष देशमुखांवरती पाळत ठेवून होता। आरोपींना सोनवणे हा माहिती देत असल्याची माहिती समोर आली आहे आणि त्याला आता अटकही करण्यात आली आहे। पुण्यात सगळ्या आरोपींना कोणीतरी एकाच ठिकाणी ठेवतंय। या आरोपींना पुण्यात कोण लपवतंय असा सवालच मृत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांनी, त्यांच्या भावाने सुद्धा केलाय। तसंच हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींना मोक्का लावण्याची मागणीही धनंजय देशमुखांनी केली आहे। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पुण्यातूनच का अटक होतीये, या सर्वांनाच आता राजकीय पाठबळ आहे का असा सवालच मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय। तसंच हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणीही मनोज जरांगे पाटलांनी केली आहे।
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या गुन्ह्यांवरती पांघरूण घालण्यासाठीच बीडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी काम केलं असा गंभीर आरोपच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। पोलिसांना आरोपींची माहिती असताना वेळ काढूपणा केल्याची टीकाही वडेट्टीवारांनी केली आहे। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता। संतोष देशमुखांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मोर्चातून करण्यात आली आहे आणि या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसहच मराठा आंदोलक मनोज जरांगे सुद्धा सहभागी झाले होते। तर पुढील मोर्चा हा धनंजय मुंडेंच्या परळी शहरात निघणार आहे। परभणीतील मोर्चातून जरांगेंनी धनंजय मुंडेंना इशाराच दिलाय। देशमुख कुटुंबाला धक्का लागला तर मुंडेंना रस्त्यावरती फिरू देणार नाही असा इशाराच जरांगेंनी दिलाय। परभणीतील मोर्चातून भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवरती पुन्हा एकदा निशाणा साधलाय। पुढचा नंबर आकाच्या आकाचा असून तुम्हालाही जेलवारी करावी लागेल असं धस म्हणाले। तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही धसांनी सवाल केलाय। बीड सरपंच हत्या प्रकरणी धुळ्यातील सकल मराठा समाजानं मुंडे भावा बहिणींच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। पणन आणि शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली आहे। तसंच या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरती 302 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली गेली आहे। आणि आता एक महत्त्वाची अपडेट समोर येतेय। अपडेट आहे बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणासंदर्भातलं। तर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये मोर्चा निघणार आहे। सकल मराठा समाज आज पुण्यात जन आक्रोश मोर्चा काढणार आहे। लाल महालापासून सुरू होणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकेल। या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, भाजप आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे तसंच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा एकत्रित येणार आहे। शिवाय आमदार रोहित पवार सुद्धा यावेळी उपस्थिती लावतील। तर आज पुण्यात होणाऱ्या या मोर्चाकडे आपलं लक्ष राहील। त्याची प्रत्येक अपडेट जाणून घेऊ। तुर्तास पुन्हा एकदा वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे। एकाच जिल्ह्यात 2 ते 3 मंत्र्यांना दावे ठोकल्यानं महायुती समोर आता पेच निर्माण झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यावरती तोडगा काढल्याची चर्चाही होतीये। प्रजासत्ताक दिनाआधीच पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। धुळ्यातील लाडक्या बहिणीनेच आपल्या मुलाच्या खात्यावरती आलेले पैसे स्वतःहून परत केल्याचं धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलंय। तर दुसरीकडे नकाने इथल्या भिकूबाई खैरणार यांच्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आपल्या मुलाच्या बँक खात्यामध्ये जमा झाले होते। चूक असल्याचं लक्षात आल्यानंतर लाडकीने प्रशासनाकडे पैसे परत केलेत। लाडकीवरून आता विजय वडेट्टीवारांनी सरकारवरती तोंडसूक घेतलंय। पैसे देऊन मतं घेतली त्यावेळी निकष लावले नाहीत, आता कशाला लावतायत असा सवालच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तर खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा लाडकीबाबत वक्तव्य केलंय। लाडकी बहीण योजनेवरती राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। सध्या मुंबईसह MMR क्षेत्रातील घरांच्या किमती गगनाला भिडल्यानं घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच 2030 पर्यंत लाखो घरं उपलब्ध होणार असल्यानं सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नाला चालना मिळणार आहे। मुंबईतील प्रवास वेगवान करण्यासाठी 60,000 रुपये खर्च केले जाणार आहेत। सध्या वर्सोवापर्यंत असलेला कोस्टल रोडचा विस्तार दहिसरपर्यंत केला जाईल। त्यासाठीच्या परवानग्या येत्या 45 दिवसांत घेऊन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला 2 महिन्यांत सुरुवात केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। मलंगड टेकडीला मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील निसर्गप्रेमी भेट देतात। या टेकडीवरती
फ्युनिक्युलर ट्रेन सुरू झाल्यानं आता नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मलंगडाचा प्रवास करताना 2 तास लागतात, मात्र आता या ट्रेनमुळे हा प्रवास फक्त 10 मिनिटांमध्ये शक्य होईल। दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली आहे। आता या जागी कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे। 1 जानेवारीपासून लागू झालेल्या नवीन वेळापत्रकात या रेल्वे गाड्यांचा समावेश करण्यात आलाय। पर्यटकांनी गजबजलेल्या माथेरानमध्ये ई-रिक्षा सेवेमुळे स्थानिकांसह पर्यटकांना दिलासा मिळालाय। स्वस्त आणि सुकर प्रवासासाठी ई-रिक्षा सुरू झाल्यानं पर्यटकांची संख्याही वाढली आहे। नियमित ई-रिक्षा सुरू झाल्या असल्या तरी त्यांची संख्या वाढण्याची मागणी आता केली जाते। मुंबईकरांनी 2024 मध्ये महागड्या आणि आलिशान 1535 गाड्यांची खरेदी केली आहे। मुंबईतील काही रस्ते खराब असून गाड्यांची रचना चांगली असल्यानंच आरामदायी प्रवास करता येतो। तसंच या गाड्या खरेदीसाठी कर्जही उपलब्ध असल्यामुळे गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे। मुंबईतील वाढत्या अनधिकृत झोपड्यांच्या प्रश्नावरती उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय। मुंबईत गेल्या 30 वर्षांत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। झोपड्या कैक पटींनी वाढल्याचं नमूद करत हायकोर्टानं सदर बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश दिलेत। नवी मुंबई कर वसुली करण्यासाठी पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं कंबर कसली आहे। पालिकेनं डिसेंबर अखेरपर्यंत 569 कोटी 45 लाख रुपयांची वसुली केली आहे। पालिकेनं 1000 कोटी कर वसुलीचं उद्दिष्ट ठेवलंय। 2023-24च्या तुलनेत 2024-25 मध्ये जवळपास 121 कोटींचं अधिक वसूल झाली आहे। मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानाची धुळीमुळेच घुसमट होतीये, त्यावरती क्रॅब गवत लावणं रामबाण उपाय ठरेल असं मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। मैदानातील धुळीमुळे हवेतील प्रदूषणाचा नागरिकांना सामना करावा लागतोय आणि म्हणूनच माती काढून ग्रास लाईन तयार केल्यास धूळ उडणार नाही असं मत व्यक्त केलं जात आहे। सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागानं अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांवरती बुलडोझर चालवलाय। या मोहिमेअंतर्गत सिडकोच्या जमिनीवरती अनधिकृतरित्या उभारण्यात आलेली आरसीसी बांधकामं, कच्ची बांधकामं, टपऱ्या, झोपड्या या बांधकामांना तोडण्यात आलंय। बाईकचा धक्का लागल्यानं महाविद्यालयीन तरुणांच्या 2 गटात मालाडमध्ये तुफान राडा झाला। या राड्यात 3 तरुण जखमी झाल्याची माहिती आहे। दोन्ही गटांकडून मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे। मुंबईतल्या राधेश्याम ब्रदर्स कंपनीत मुलाखतीसाठी गेलेल्या मराठी तरुणाला कामावरती घेण्यास कंपनीनं नकार दिलाय। कामासाठी आम्हाला मराठी मुलं नको असं संतापजनक वक्तव्यच कंपनी मालकांना केलंय। मला मराठी येत नाही, तुम्ही हिंदीतून बोला असं कंपनी मालक म्हणत होता। अरे पण आता त्यांनी काय बोलले? अरे पण त्याला काय बोलले? इंटरव्ह्यूला आला होता तो, 3 मुलांचे बायोडेटे मराठी मुलांचे बाजूला टाकले त्यांनी। पुण्यात मराठी कर्मचाऱ्यावरती अन्याय करणाऱ्या एका टीम लीडरला मनसेनं चांगलंच धुतलंय। एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला हा टीम लीडर हिंदीतच बोलायचं, मराठीत बोलला तर काढून टाकेन अशा धमक्या देत होता। गेल्या 3 महिन्यांपासून त्याने मराठी मुलांचा पगारही दिला नव्हता। चल कान पकड़ के बात चल। चल कोल्हापुरातल्या शाहूपुरीतील रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण करण्यात आली आहे। रोटी दिली नाही या कारणावरून 11 जणांनी हॉटेल मालकाला मारहाण केली, तर एका महिलेसह 3 जखमी झालेत। दरम्यान आरोपींचा शोध शाहूपुरी पोलीस घेत आहेत। मीरा रोड फायरिंग प्रकरणातील आरोपीचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय। आरोपीनं एक गोळी एकाच्या डोक्यात मारली, त्यानंतर मृतकाचा मित्र त्याला वाचवण्यासाठी गेला असता त्याच्यावर सुद्धा आरोपीनं बंदूक रोखली, मात्र गोळी मिस झाली आणि त्यानंतर आरोपी तिथून पळून गेला।
आमदार आशिष देशमुख यांनी शासकीय दौऱ्यात मोठी कारवाई करत अवैध वाळू आणि सुपारी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरती धाड टाकली आहे। देशमुख स्वतः ट्रकवरती चढून वाळू माफियांना रंगे हात पकडत या कारवाईचं नेतृत्व त्यांनी केलंय। या प्रकारामुळे अवैध वाहतुकीवरती प्रशासनाच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्हही निर्माण झालंय। साहेब सुपारी म्हणते बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या भिवंडीतील कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला। अंगारा घेण्यासाठी भाविकांनी तुफान गर्दी केली। सुदैवानं यावेळी कुठलीही जीवितहानी झाली नाही। गोंधळ झाल्याचं पाहताच धीरेंद्र शास्त्रींनी मात्र स्टेजवरून काढता पाय घेतला। फॉर्च्युनर कारमधून 3 लोक रील तयार करताना कॅमेऱ्यात कैद झालेत। प्रवासी धोकादायकपणे दरवाजाला चिकटून रहदारी सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसले। या घटनेनंतर नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई केली आहे। वाहतूक कायद्यानुसार 33,000चा दंडही त्यांना ठोठावण्यात आलाय। जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला। या भीषण अपघातात 4 जवानांचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत। गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। मुंबई MMR मध्ये ही घरं बांधणार असल्याचं शिंदे म्हणालेत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोस्टल रोड प्रकल्पाला नोटिसा पाठवल्या आहेत। प्रकल्पाच्या कामामुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाबाबत कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान याबाबत सोमवारी सुनावणी होणार आहे। महापालिकेच्या बनावट मंजुरीच्या आधारे बांधण्यात आलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 58 बेकायदा इमारतींना दिलासा मिळालाय। महापालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे। अटल सेतूवरून सामान्यांना किमान दरात प्रवास करणं शक्य होणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नवी मुंबई मुंबई व्हाया अटल सेतू अशा प्रवासासाठीच्या तिकीट दरात तब्बल 50% घट केली आहे। पुण्यातल्या सैन्य दलाच्या प्रदर्शनात रोबोटिक डॉग्स खास आकर्षणाचा विषय ठरतोय। या रोबोटिक डॉग्समुळे भारतीय सैन्याची अनेक कामं सुलभ होणार आहे। सुरक्षेसंदर्भातल्या अनेक कामांसाठी या डॉग्सचा वापर होऊ शकतो। वाशिमच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या विधी सेवा सदन या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन पार पडलं। राज्य आयोग विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईत सर्वाधिक चिकनगुनियाचे रुग्ण आहेत। गेल्या वर्षभरात तब्बल 735 रुग्णांची नोंद पालिका रुग्णालयात झाली आहे। राज्यात ऑटो रिक्षा परवान्याचं खुलं धोरण आहे आणि त्यामुळे मागेल त्याला परवाना दिला जातोय। याचा गैरफायदा घेणाऱ्या काही नोकरदार मंडळींविरोधात पुण्यात कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय। 31 जानेवारीपर्यंत परवानाधारक नोकरदारांनी परवाना कार्यालयात सादर करण्याची सूचना RTOनं दिली आहे। KDMCच्या आचार्य अत्रे रंगमंदिराच्या दुरावस्थेबाबत शरद पोंक्षेंनी नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय। उद्या मुख्यमंत्री येणार म्हणून आज डागडुजी सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनी एकदा अचानक येऊन ही परिस्थिती पाहावी असं म्हणत पोंक्षेंनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे कान टोचलेत। दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या एका प्रवेशद्वारास सावरकरांचं नाव देण्यात येणार आहे। साहित्यप्रेमींच्या मागणीची दखल महामंडळाकडून दखल घेण्यात आलेली आहे आणि बैठकीत सावरकरांचं नाव देण्याचा निर्णय एकमतानं मंजूरही झालाय। अयोध्येनंतर प्रभू श्रीरामाचं मंदिर आता थेट ऑस्ट्रेलियात उभारण्यात येणार आहे। ऑस्ट्रेलियातील राम मंदिर सर्वात मोठं असेल। तब्बल 150 एकर परिसरात साधारण 751 फूट उंचीचं मंदिर उभारण्यात येणार आहे आणि या वर्षातल्या ऑक्टोबर महिन्यात मंदिराचा शिलान्यास आणि भूमिपूजन केलं जाईल। पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये गुलाबी आणि पांढऱ्या अशा दोन्ही लसणाची मोठी मागणी आहे। सध्या बाजारात लसणाची परराज्यांतून दररोज 5 ते 10 गाड्यांची आवक सुरू असून दर प्रति किलो 150 ते 280 रुपयांपर्यंत आहे।
देशात यंदा तुरीचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. तुरीचा नवा माल हा दाखल होण्याच्या आधीच बाजारात नरमाई यायला सुरुवात झाली आहे. सध्या बाजारात तुरीचा भाव 2000 कमी आहे. डिसेंबर उलटून गेला तरी बाजारात द्राक्षाची हवी तशी आवक झालेली नाहीये. अवकाळीचा फटका द्राक्षाच्या बागांना बसल्यानं हंगाम लांबलाय. त्यामुळे ग्राहकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल असं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. देशातील बाजारात हळदीला सरासरी 13,000 ते 16,000 रुपयांचा भाव मिळालाय. नव्या मालाची आवक पुढील 3 आठवड्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच दरात काही आठवडे चढउतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. येवला इथल्या बाजारात पिवळ्या जातीच्या मक्याची सर्वाधिक आवक 3,000 क्विंटल झाली, तर त्याला सर्वसाधारण दर 2,000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय. म्हसरोली गावात शेतकऱ्यांनी 100 ते 150 एकरांवरती सफेद कांद्याची लागवड केली आहे. यावर्षी परतीचा पाऊस लांबल्यानं जानेवारीमध्ये कांदा लागवड केली जाते. चांगल्या प्रतीचा कांदा उत्पादित झाला तर प्रति माळ 90 ते 100 रुपये इतका दर शेतकऱ्यांना मिळू शकेल असा विश्वास शेतकऱ्यांनीच व्यक्त केलाय. देशभरातील वातावरणामध्ये बदल होत असताना उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. 5 आणि 6 जानेवारी या 2 दिवसांमध्ये उत्तर भारतात अनेक ठिकाणी पर्जन्यवृष्टी होण्याचे संकेत आहेत, तर डोंगराळ भागांमध्ये 7 जानेवारीपर्यंत बर्फवृष्टीसह पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. आता प्रत्येक देवगड हापूस आंब्याला UID म्हणजेच युनिक कोड देण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं घेतलाय. देवगड हापूस आंब्याच्या नावानं बोगस विक्रीला पायबंद घालण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. अमरावती जिल्ह्यात अनेक भागात तूर पिकावरती दवाळ रोगाचं सावट आलंय. दवाळ रोगामुळे हिरवीगार तूर करपू लागली आहे. तिवसा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. वर्ध्यात शेतकऱ्यांना फवारणीच्या ड्रोनसाठी 4 लाखांचं अनुदान मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी वरती अर्ज करावा लागेल. नाशिकच्या येवला तालुक्यातील शाळेनं सेंद्रिय शेती हा उपक्रम राबवलाय. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीनं विविध प्रकारच्या पालेभाज्या लागवड केल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना रसायनमुक्त भाजीपाला मिळाला असून सेंद्रिय शेतीचं महत्त्व आणि शेतीविषयक आवड सुद्धा निर्माण झाली आहे. शहादा तालुक्यात ऊसाला प्रति क्विंटल 2,800 रुपये भाव जाहीर करण्यात आलाय. 31 डिसेंबरपर्यंत कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून ऊसाचं पेमेंट जमा होणार आहे. फेब्रुवारी 2025 पासून ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना 100 रुपये अतिरिक्त वाढीव अनुदान मिळणार असल्याची सुद्धा माहिती आहे.